बोले चिपळीला, नाच माझ्या संग टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग। जय जय रामकृष्ण हरी। नमस्कार मंडळी, विठ्ठलवारी आनंद यात्रा या कॉफी टेबल बुक मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी सौ संजोत संजय केतकर सगळ्यांचं स्वागत करते। आता आपण एका चोराची गोष्ट बघणार आहोत। तुम्ही म्हणाल वारी विशेष सगळं चाललंय आणि ह्याच्यात चोर कुठून आला? तर प्रसंग असा झाला, नामदेवरायांचे कीर्तन जिथे ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान असे सगळे श्रोते, मोठे मोठे श्रोते बसले होते आणि असं कीर्तन चालू असताना त्या कीर्तनाला जसे अनेक प्रकारचे श्रोते येतात, त्या श्रोत्यांमध्ये काही चोर सुद्धा आले होते। असं असतं, श्रोत्यांमध्ये सुद्धा काही प्रकार असतात। आपण म्हणतो ना हौसे, नवसे, गवसे, तसेच श्रोते सुद्धा की ज्यांना आवड म्हणून ऐकायला येतात, कोणी सवड म्हणून ऐकायला येतात, कोणी परवड म्हणून ऐकायला येतात, तर कोणी निवड म्हणूनही ऐकायला येतात। असेच एक वडील आपल्या मुलाला चोरीचं प्रशिक्षण देण्यासाठी या कीर्तनाला घेऊन आले। त्यांचा उद्देश एवढाच होता की मुलाला आपल्या शिकवायचं। असं आहे, कर्मानुसार जो धंदा चालत आलाय तो तर पुढे नेलाच पाहिजे। मग असा लुटमारीचा धंदा आपल्या मुलाला सुद्धा द्यायचा, शिकवायचा, म्हणून त्याला कीर्तनाला घेऊन आले। उद्देश एवढाच होता की कुठला व्यापारी कीर्तनाला येऊन बसतो, सोबत काय काय घेऊन येतो, बैलगाडीतून येतो की घोड्यावरनं येतो, मग त्याच्याबरोबर त्याचे किती सहकारी आहेत, हे आपल्या मुलाला दाखवायचं आणि योग्य वेळी तू लुटमार कर एवढंच सांगायचं। पण मुलाला कीर्तनाला आणलं मात्र लक्षात घ्या मंडळी, कीर्तन श्रवण करणं ही सुद्धा एक प्रकारची वारी आहे। कारण हे श्रवण केल्यानंतर आम्हाला वारीला का जायला पाहिजे हे लक्षात येतं। तेव्हा हे कीर्तन ऐकत असताना हा जो लहान मुलगा होता त्यानं ते कीर्तन ऐकलं आणि त्याला ते कीर्तन आवडलं। वडील जेव्हा सांगत होते की बाबा ह्या माणसाला तुला उद्या लुटायचंय, ह्याच्याकडे जो खजिना आहे तो आपल्या घरी कसा येईल याचा विचार कर, पण मुलगा मात्र वडिलांना विचारतो की बाबा हे कीर्तन म्हणजे काय? ही भांडी घेऊन का बरं हे वाजवतात? वडील म्हणाले तुला मी इथे कशासाठी आणले, तू हे प्रश्न विचारू नकोस मला। अर्थाचा परमार्थ करायचा की परमार्थाचा अर्थ करायचा हे समजण्याची त्या मुलाची कुवत नव्हती। कोणाला बरं विचारावं? लहान मुलांची चौकस बुद्धी असते, प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय त्यांच्या मनाला चैन पडत नाही। म्हणून हा 7-8 वर्षाचा मुलगा तिथे कोणी जाणकार दिसतंय का असं बघून बरोबर ज्ञानदेवांसमोर आला। वयाने जरी लहान असले तरी चेहऱ्यावरचं तेज सगळं काही सांगून जात होतं आणि ते लहानग्याला कळेल इतके तेजपुंज असणारे आमचे ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरांजवळ आले आणि त्याला विचारलं, या मुलाने विचारलं की ही भांडी वाजवतात, समोर असे नाचतात, कुठला तरी गजर करतात, सगळी लोक सगळं सोडून फक्त ह्यांनाच ऐकतात, असं काय आहे ह्याच्यात? नामदेवांचं कीर्तन ऐकलं। असं नामदेवांच्या कीर्तनाचा महिमा आहे की नामदेव कीर्तन करी पुढे बा नाचे पांडुरंग। तेव्हा त्यांच्या कीर्तनाचा महिमा जर पांडुरंग समोर येऊन नाचत असेल तर चोराची बुद्धी पालटणार याच्यात शंका नाही। ज्ञानेश्वर माऊलींनी समजावलं, असं हे जे काही आहे याला कीर्तन असं म्हणतात। याच्यात चांगलं कसं वागायचं, हा जन्म आपल्याला मिळालाय तो सत्कारणी कसा लावायचा हे सगळं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं। मुलगा घरी आला, आता मनात मात्र चिंतन सतत कीर्तनाचं सुरू झालं। वडिलांनी चोरीचा धंदा शिकवलाय पण तिकडे लक्ष लागेना, कोणाला लुटायचं नाही, कोणाला चोरायचं नाही, काही वाईट वागायचं नाही असं या मुलांनी ठरवलं। आणि वडिलांना मात्र काळजी वाटू लागली, आईला सुद्धा काळजी वाटू लागली। पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती, नवे नवे आताही अशीच पद्धत आहे की मूल ऐकत नाही म्हटल्यानंतर मुलाचं लग्न लावावं म्हणजे तरी ते ऐकेल। आणि अशा या मुलाचं 10व्या-12व्या वर्षी लग्न लावलं। असं वाटलं की घरात सून आली, तिला खायला प्यायला घालावं म्हणून तरी हा सुधारेल, पण नाही। कीर्तनाचं जे ऐकलेलं श्रवण होतं त्या श्रवणाचं मनन निदिध्यासन केल्यामुळं याला वाईट वागायची बुद्धीच होईना। बायको मात्र घरात आली आणि तिला काही कळेना। आपला नवरा सतत पंढरीला जातो,
सारख्या वाऱ्या करतो, वारी करतो आणि तिथून येताना काय घेऊन येतो तर फक्त नामस्मरण घेऊन येतो. काय म्हणतो, सारखं म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. यानं खायला प्यायला काही मिळायचं नाही. म्हणून तिनं समजावून बघितलं. आई वडील तर बोलून बोलून थकले, काय करावं काही कळेना. काळजीनं वडील गेले, आई गेली. आणि मात्र या बायकोनं आता ठरवलं की आपला जर सांभाळ यांनी करायचा असेल तर ह्यांना कमवून आणण्याशिवाय काही पर्याय नाही. पूर्व परंपरागत चालत आलेला आपला हा चोरीचा लुटीचा धंदा यांनी केलाच पाहिजे. म्हणून तिनं खडे बोल सुनवायला सुरुवात केली. आता बायकोचं तर ऐकायला पाहिजे. आपल्या जीवावरती इथं आलीये म्हटल्यावर तिला खायला प्यायला घालायला पाहिजे. या कर्तव्यापोटी यांना आता चोरी करायचं ठरवलं. पण चोरत कोणाला होता, लुटत कोणाला होता? प्रत्येक व्यापाऱ्याला अडवावं आणि विचारावं, तू वारी करतोस का, तू विठ्ठलाचं नाव घेतोस का? नाही घेत ना, मग त्याला लुटायचं. असा यानं चंगच बांधला. म्हणजे एकीकडं वाईट काम करत होता, पण जे वाईट वागत होते, जे वारी करत नव्हते, जे पांडुरंगाची भक्ती करत नव्हते, त्यांना शिक्षा म्हणून का होईना हा धंदा आपला सुरू करायला लागला. थोडं मिळेल तसं खायला प्यायला कुटुंबाला घालू लागला. आणि एके दिवशी ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, गोरोबा काका अशी सगळी संत मंडळी वारीला निघालेली असताना हा चोरी करण्याच्या उद्देशाने एका झाडावर लपलेला आणि त्याच्या कानावर मात्र आवाज आला की कोणतरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत सगळेजण चाललेत. ज्यांनी आपल्याला कीर्तन काय कसं आहे, नवे नवे रामकृष्ण हरी या मंत्राचा उपदेश दिला, असे आपलेच असणारे गुरुदेव म्हणजे ज्ञानेशाची माऊली. ही माऊली याच वाटेवरनं चालली म्हटल्यानंतर झाडावरनं पटकन खाली उतरला, पाय धरले आणि म्हणाले की आज तुम्ही वारीला निघालात, पण आजचा मुक्काम इथं माझ्या इथं करा. माझं छोटस झोपडे तिथं या तुम्ही, मी तुम्हाला शिधा वगैरे सगळं देतो. तुम्ही आजची रात्र इथे मुक्काम करा, भजन कीर्तन करा आणि मग उद्या पुढे जा. ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा भेटून आनंद झाला. सगळेजण त्याच्या घरी आले. एवढंच ते झोपडं बाहेर झाडाच्या खाली बसून राहिले, भजन सुरू केलं. आणि हा जो चोर होता याचं नाव आहे हरिपाल. या हरिपालानं आपल्या पत्नीला सांगितलं की आपल्या घरात जो जो काही शिधा आहे तो सगळा आणून दे, थोडासा स्वयंपाक कर, सगळ्यांना गोडाधोडाचं वाढूया म्हणजे ते त्यांच्या मार्गाला लागतील. तिनं आधीच रागावलेली ती, कारण समाधान कधी मिळालंच नाही. त्यामुळं जी उरलेली मोकळी भांडी जी होती ज्याच्यात साठवणुकीचं धान्य साठवायचं असतं, ती सगळी भांडी आणून या हरिपालासमोर जोरात आपटली आणि नव्हत्या तेवढ्या मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली की तुम्हाला ही अक्कल कोणी सांगितली? स्वतःला खायला काही नाही आणि एवढ्या मोठ्या संतांना आपल्याकडे घेऊन आलाय. हरिपाल सांगतो, अगं हळू बोल जरा. पण नाही. सन्निंदा सती नाम वैभव कथा असं एका स्त्रीचं वर्णन आहे की जिथं बोलायचं नाही तिथं तिनं बोलावं, जिथं सांगायचं नाही तिथं तिनं सगळ्या गोष्टी सांगाव्यात. अशी स्त्री ही घराला कायम कलंक देणारी ठरते आणि तशीच ही वागायला लागली. हरिपाल सांगतोय की अगं तू हळू बोल. असं म्हणता क्षणी ती मोठ्यानं बोलायला लागली की तुम्हाला एक अक्कल नाही, पण बाहेर हे जे साधू गोसावी बसलेत त्यांना पण अक्कल नाही का? चालू पडा म्हणावं. कोणाचं नाम करता, कोणाचं ध्यान करता, तो पांडुरंग तुम्हाला काही देणार आहे का? हरिपालाला मात्र वाईट वाटलं. ते म्हणाले, तुझ्याकडे खायला द्यायला काही नाही, पण निदान गप्प राहा, मी काही खायची व्यवस्था करतो, मी थोड्या वेळात येतो. म्हणून आपल्याकडची हत्यारं घेतली. हत्यारं म्हणजे कुऱ्हाड, धनुष्यबाण असं सगळं घेतलं आणि पुन्हा नदीच्या किनारी एका झाडावर बसला. ज्ञानेश्वर माऊलींच्या लक्षात आलं की आपल्या भक्ताला आपल्यालाच खाऊ घालण्यासाठी काही नाही आणि असा व्यापारी त्याला कुठून मिळणार की जो भक्त नाही. तेव्हा ज्ञानेशानी काय करावं लक्षात घ्या. एखाद्या शिष्याला जर भगवंताची प्राप्ती हवी असेल, भगवंताची भेट हवी असेल तर गुरुनं प्रयत्न करणं अतिशय आवश्यक असतं. आणि याच गुरुनं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी विठ्ठलाला साकडं घातलं की बाबा भगवंता, आम्हाला जर खायला हवं असेल तर तूच माझ्या भक्ताचं रक्षण कर. आणि म्हणून विठ्ठलाला साकडं घालता क्षणी पांडुरंग एका मोठ्या व्यापाराच्या रूपात भरपूर गाडीत माल घेऊन, सोनं नाणं घेऊन, धान्याची पोती घेऊन पांडुरंग सावकाराच्या रूपात त्याच मार्गावरून जायला निघाला.
रुक्मिणी विचारते, एरवी तुम्ही सगळ्या भक्तांसाठी धावून जाता, पण आज असं नटून सावकाराच्या रूपात कुठं निघालात? पांडुरंग सांगतो रुक्मिणीला, तुझ्याकडे आहेत नाहीत तेवढे सगळे दागिने घाल, आज एका चोरावर कृपा करायला जायचंय. रुक्मिणी म्हणाली, हा कुठला भक्त झाला तुमचा जो चोर आहे? तो म्हणाले, जाऊन तर बघूया. म्हणून रुक्मिणीने सुद्धा सगळे दागिने घातले, पांडुरंगासोबत बैलगाडीत बसली आणि निघाली. तिला माहित होतं काय करायचंय, काय बोलायचंय. पांडुरंग बरोबर या हरिपालाच्या समोर येऊन थांबले. आता या हरिपालाला माहित नाही हा पांडुरंग आहे. झाडावरनं उतरला, वाट अडवली आणि विचारलं, पंढरीची वारी करता का? व्यापारी म्हणाला, कोण पंढरी? कुठली पंढरी? कसली वारी? अहो, पंढरीची वारी करत नाही, पंढरीला पांडुरंग आहे, माहितीये का तुम्हाला? कोण? तो काळा, तो कमरेवर हात ठेवून उभा राहतो तो. जेणेकरून हरिपालाला राग येईल आणि आपल्याकडचं सगळं त्यानं लुटून न्यावं या इच्छेनं प्रत्यक्ष पांडुरंगच व्यापाराच्या रूपात स्वतःची निंदा करू लागला. रुक्मिणी म्हणाली, यांचं चाललंय तरी काय? म्हणून तिनं सुद्धा आपल्या पतीला म्हणजेच पांडुरंगाला दुजोरा द्यायला सुरुवात केली. ती म्हणाली, अरे बाबा, पैसा जेवढा असतो ना, त्या पैशापुढे भगवंत कुठंच नाही. काय लोक वारी करतात, कशाला त्याचं ध्यान करतात? त्यापेक्षा पैसा कमवला ना म्हणजे सगळे जण आपल्याकडे येतात. हरिपाल म्हणाला, मी तुम्हाला लुटणार आहे, हे सगळं जे काही आहे ना ते इथंच ठेवा आणि पुढे जा. भगवंत म्हणतात, याची परीक्षा बघायची म्हणून ठरवलंय खरं, पण हा आता आपल्याला नुसता पुढे जाऊ देणार नाही. हा माल तर ह्याच्या पुढे दिला पाहिजे. आपण जर शिधा दिला नाही तर माझी जे भक्त मंडळी आहेत, म्हणजे जे तिथं वाट बघतायत, ज्ञानोबा, सोपान, मुक्ताई, गोरोबा काका, या सगळ्यांना जर खायला मिळायचं असेल तर हा माल इथं ठेवला पाहिजे. लुटीचा माल आणलाय हे कळलं पाहिजे. म्हणून या व्यापारानं म्हणजेच पांडुरंगानं मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर माऊलींच्या लक्षात आलं, माऊली तिथं प्रत्यक्ष हजर झाली आणि या हरिपालानं माऊलींना सांगितलं की बघा, हा पांडुरंगाची वारी काही करत नाहीये. हा काय करतो? हा पांडुरंगाला नावं ठेवतोय. तुम्ही सांगा, आता ह्याला लुटायचं का असंच सोडून द्यायचं? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अरे बाबा, हा सावकार साधा सुद्धा कोणी नाही, हा व्यापारी साधा सुद्धा कोणी नाही, तर प्रत्यक्ष पांडुरंग आहे. तू भगवंताची भक्ती करतोस म्हणून तुझ्यावर प्रसन्न होऊन पांडुरंग प्रत्यक्ष तुझ्या समोर उभा आहे. आणि असं पांडुरंगानं या हरिपालाला दर्शन दिलं. ज्या हरिपालानं चोरी केली, वाईट वागला, वाईट मार्गावरून चालला, परंतु कायम भक्ती केली. आजही मंडळी झारखंड या भागामध्ये असे चोर आहेत जे चोरी करतात, परंतु त्या चोरीचं पाप त्यांना लागत नाही. का लागत नाही? तर अशा अर्थाचं एक सुभाषित आहे. ते म्हणतात, वनेच रामो वसुचाह रामो नदीं स्तरामो न भयं स्तरामः इत्थं ब्रुवन्तोपि वने किरातः मुक्तिं गतां राम पदानुषंगात. ते चोर जे आहेत ते काय करतात? तर येता जाता राम 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 म्हणतात. वनेच रामो वसुचाह रामो नदीं स्तरामः. काहीही कृती करताना प्रत्येक वेळी राम 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 म्हटल्यामुळं त्यांना जसं चोरीचं पातक लागत नाही, त्याचप्रमाणे या हरिपालाला सुद्धा आपल्या वाईट कृतीचं पातक लागलं नाही आणि प्रत्यक्ष पांडुरंगाची कृपा झाली. आणि हे सगळं कशामुळे झालं? तर त्यानं ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकून नित्य नेमानं वारी केली आणि त्या वारीमुळं त्याच्या सगळ्या पापांचं हरण झालं. ही हरिपालाची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. जय जय रामकृष्ण हरी.